तर शरद पवार गटाला मोठा धक्का बसलेला आहे। शरद पवारांना हा प्रचंड मोठा धक्का मानला जातोय। बघूया, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्ह आता शरद पवारांच्या हातातून गेलेलं आहे। आता नव्या पक्षाचं नाव आणि नव्या चिन्हासह शरद पवारांना जनतेसमोर जावं लागणार आहे। आयोगाच्या निकालाचा आमदार अपात्रता निर्णयावर देखील परिणाम होण्याची शक्यता है। उम्मीद तो नहीं, ये 5 से 6 महीने का ये वक्त था पूरा, यहाँ पे पूरा 5 से 6 महीने का संघर्ष हुआ था हमारा। तो उस हिसाब से जो इलेक्शन कमीशन ने जो डिसीजन दिया है वो फैक्ट्स एंड फिगर्स पे दिया है, उसका हम स्वागत करते हैं। वो उनको पूछे सर, हम समय अच्छा है, समय अच्छा, ये हमारे जो वरिष्ठ है वही हम आपको बता पाएंगे। योगेश, मैं डेजिग्नेशन है वार्ड अध्यक्ष। थैंक यू। बहुत सेलिब्रेट कर रहे हैं, आनंद का जो उत्सव है हमारे लिए। जो पक्ष और चिन्ह हमारे बाजू में था, हमारा पहले से माननीय अजीत दादा जो हमारे अध्यक्ष है, राष्ट्रीय अध्यक्ष, उनका कहना था, और आज वो निवडणूक आयोग ने हमारे साथ हमारे जाऊया। धनंजय दळवी आपल्या सोबत आहेत, अजित पवार गटाचे कार्यकर्ते धनंजय सोबत आहेत। धनंजय, काय प्रतिक्रिया आहेत कार्यकर्त्यांची? नक्कीच आपण जर पाहिलं तर जो निवडणूक आयोगाने निकाल दिलाय याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर जल्लोष करताना कार्यकर्ते पाहायला मिळतात। घोषणाबाजी जी आहे ती दिली जाते। आपण जर पाहिलं तर इथे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते कार्यालयाबाहेर जमा झालेले। आपण थेट त्यांच्याशीच बातचीत करूया। काय सांगाल, निवडणूक आयोगाने चिन्ह आणि पक्ष हे तुमच्या गटाला दिलेला आहे, काय आज आमच्या सर्व कार्यकर्त्यांसाठी आनंदाचा क्षण आहे। आज गेल्या 7-8 महिन्यामध्ये लोकशाही मार्गाने निवडणूक आयोगाकडे असेल कोर्टाच्या माध्यमातून हा लढा आदरणीय तटकरे साहेब त्या ठिकाणी लढत होते। निश्चितपणाने आज सर्व आमच्या बाजूने हा निर्णय लागला, याचा आम्हाला निश्चितपणे सर्व कार्यकर्त्यांना आनंदाचा क्षण। तुम्ही काय सांगाल, निकाल जो आहे तो तुमच्या बाजूने लागलेला आहे, पक्ष कोणाचा चिन्ह कोणाचा असा प्रश्न होता, निकाल तुमच्या बाजूने लागलाय, काय बोलाल? नक्कीच आनंदाचा क्षण आहे, निकाल लागलेला आहे, त्यांचा आम्ही आदर सन्मानच करतोय। आणि आज आम्हाला खऱ्या अर्थाने पक्षाचं नाव आणि चिन्ह हे आज आम्हाला भेटल्याचा आनंद झालेला आहे।